वळूयात पुढच्या बातमीकडे। खरं तर नाशिकमध्ये अमोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी छापा मारलाय। तरुण मुला-मुलींना 100 ते 200 रुपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांच्याद्वारे करण्यात आलाय। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः छापा टाकत कारवाई केली। आमदारांच्या छाप्यानंतर आता पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। तर कॅफेमध्ये अनेक मुलं-मुली अश्लील चाळे करताना खरं तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये अमोगली नावाच्या एका कॅफेवर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः छापा टाकत कारवाई केली आहे। तरुण मुला-मुलींना खरं तर इथे 100 ते 200 रुपयात रूम्स दिले जातात असा आरोप त्यांच्याद्वारे करण्यात आला आणि नंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः छापा टाकत कारवाई केली आहे। तर आमदारांच्या छाप्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कॅफेमध्ये अनेक मुलं-मुली अश्लील चाळे करताना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। तर नाशिक मधलं हे अमोगली कॅफे खरं तर या कॅफेमध्ये तरुण मुलं-मुली येत असतात आणि या मुला-मुलींना 100 ते 200 रुपयात रूम्स उपलब्ध होतात आणि त्यानंतर असं वारंवार आरोप होत असतानाच भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः छापा टाकत कारवाई केली। त्या आमदारांच्या छाप्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। कॅफेमध्ये अनेक मुलं-मुली अश्लील चाळे करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। नाहीये, परंतु ह्या ठिकाणी 4-5 कपल्स जे होते ते ह्या ठिकाणी मला बसलेले दिसले। त्याचं व्हिडिओ शूटिंग देखील आपण केलेलं आहे आणि ह्याच्यावरती ह्या हॉटेलवरती कारवाई व्हायला पाहिजे। अशा पद्धतीचे जे काही हॉटेल्स चालतात त्याच्यावरती देखील कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे। कुठलीही गोष्ट अनधिकृत जी आहे ही नाशिक शहरामध्ये खपून घेतली जाते। काय सुरू होतं आपल्याला काय काय या सगळ्या संदर्भामध्ये संशय आला? ह्या कॅफेच्या आवडून हा कॅफे नव्हता तर तुम्ही बघितलं की त्याच्या भिंतींवरती सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत आणि एकूणच त्याचा गैरवापर जो आहे हा ह्या ठिकाणी केला जातोय आणि ह्याच्यामधल्या काही मुलींची फसवणूक देखील होऊ शकते आणि ते होता कामा नये। आणि अशा पद्धतीचे कॅफे चालवण्याची काय गरज काय आणि एकूणच हे अतिशय गंभीर गोष्ट जी आहे ती माझ्या निदर्शनात मध्यंतरी मी इंदिरानगरच्याही एका हॉटेलवरती अशाच पद्धतीचा छापा टाकलेला होता। तिथं देखील अशाच पद्धतीच्या काही गोष्टी ज्या होत्या त्या चालू होत्या। स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर तिकडचं अतिक्रमण जे आहे ते मी काढण्याचा स्वतः जाऊन उभं राहून मी काढून घेतलेलं होतं आणि आज ह्या ठिकाणी देखील तशाच पद्धतीचं जे काही गोष्टी ज्या आहेत त्याच्याही पेक्षा गंभीर गोष्टी ज्या आहेत त्या मला इथे आढळलेल्या आहेत। किती दिवसापासून चालू आणि पोलीस म्हणजे गंगापूर रोड आणि दोन्ही पोलिसांच्या मध्यवर्ती नाही, आता त्यांचे कागदपत्र पोलिसांनी तपासावी किती दिवसांपासून चालू आहे याचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत असतील। ह्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील ह्या कॅफेमध्ये आहे। त्या सगळ्याच गोष्टी पोलिसांनी त्यांच्या ताब्यामध्ये घ्याव्या आणि त्याचा अहवाल देखील मी स्वतः तपासणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।